श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आयुष्य जगण्यासाठी पैसा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पैसा कमवण्यासाठी मनुष्याजवळ चांगले कौशल्य असायला हवे आणि खूप मेहनत देखील करावी लागते. जेव्हा पैसा विपुल प्रमाणात असतो, तेव्हा तो स्वप्न साकारण्यात मदत करतो. जेव्हा पैसा कमी असतो, तेव्हा आर्थिक आव्हाने उभी राहतात. आर्थिक समस्या कोणालाही येऊ शकतात. या वेगवेगळ्या कारणांमुळे उद्भवू शकतात, जसे की नोकरी गमावणे, कर्ज अचानकपणे वाढणे, औषधोपचारांवर होणारा खर्च, व्यवसायात होणारे नुकसान इत्यादी आर्थिक समस्या या नेहमीच चिंता आणि नातेसंबंधातील समस्या, तणाव, आरोग्य बिघडणे इत्यादीशी संबंधित असतात. प्रत्येकाला आपण श्रीमंत व्हावं, आपल्याकडे खूप पैसा असावा असं वाटतं. त्या दृष्टीने प्रत्येकजण परिश्रम घेत असतो, तरी देखील घरात पैसा टिकत नाही. आपल्याला असलेले दोष किंवा घरातील वास्तुदोषामुळे, नकारात्मकतेमुळे व्यक्तीला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं. दुर्भाग्य जे आहे ते आपला काही केल्या पिच्छा सोडत नाही. कोणत्याही नवीन कार्याची आपण सुरुवात करतो तर त्यामध्ये आपल्याला सतत अपयशच येतं. अगदी काही जणांच्या बाबतीत सांगायचं तर लहानपणापासूनच त्यांच्या घरामध्ये दारिद्र्य असतं, दुःख, अडचणी असतात आणि त्यातही त्यांची कष्ट करण्याची, मेहनत करण्याची तयारी असते. पण कुठेतरी त्यांच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही, त्यांची प्रगती होत नाही, पैसे येण्याचे मार्ग त्यांच्यासाठी खुले होत नाही. जोही पैसा घरामध्ये येतो तो अडचणी दूर करण्यातच निघून जातो. काही घरांमध्ये तर सगळं काही सुरळीत असतं, पैसाही मुबलक असतो, पण तरी देखील त्यांच्या घरामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडणं होतात, कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतात. तर हे जे काही दोष आहे, ज्या ज्या काही अडचणी आहेत, या सर्वातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि नशीब बदलून जीवनामध्ये राजयोग येण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गुरुवारी हा कुलूप चावीचा उपाय करायचा आहे. धनलाभ आणि आर्थिक भरभराटीसाठी तसेच कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी हा कुलूप चाबीचा उपाय अतिशय प्रभावी आणि अनुभव सिद्ध आहे. तर हा उपाय कशा प्रकारे कुठे करायचा आहे आणि नंतर या कुलूप चाबीचं आपल्याला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो कोणत्याही गुरुवारी करता येईल. महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्हाला असं वाटलं की हा उपाय मला करायचा आहे, तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त त्या गुरुवारी अमावस्या आलेली नसावी, कारण अमावस्येच्या दिवशी आपण कोणतंही शुभ कार्य करत नाही. पण गुरुवारी जर पौर्णिमा आलेली असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर गुरुवारी हा उपाय करत असताना स्त्रियांचा जर मासिक धर्म आलेला असेल तर मासिक धर्मामध्ये हा उपाय करू नका. तसं या उपायासाठी काही पूजा वगैरे नाही करायची. पण तरी देखील हे 4 दिवस तुम्ही पाळायचे आहेत आणि सुतकात देखील तुम्हाला हा उपाय करायचा नाही. तर आता कोणत्याही गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता येणाऱ्या गुरुवारी तुम्हाला असं वाटलं की हा उपाय मला करायचा आहे. तर त्या गुरुवारी तुम्ही सकाळी 6 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर या उपायासाठी कुलूप आणि चाबी लागणार आहे. मग ही घरातली असावी का? तर नाही. तुम्हाला नवीन कुलूप आणि नवीन चावी विकत आणायची आहे. हे जे कुलूप आणायचं आहे ते स्टीलचं किंवा पितळेचं आणायचं आहे. चुकूनही लोखंडाचं कुलूप किंवा चावी खरेदी करायची नाही, नाहीतर मग तुम्हाला या उपायाचा लाभ होणार नाही. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या एखाद्या दुकानामध्ये जायचं आहे. दुकानात गेल्यानंतर तुम्हाला कुलूप दुकानदाराला मागायचं आहे. आता जेही कुलूप तुम्हाला आवडेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. बघा लक्षात घ्या, हे कुलूप घेत असताना ते कव्हरमध्ये पॅक असावं. असं उघडं जिथं डिस्प्लेला लावलेले कुलूप असतात, ज्यामध्ये चावी लावलेली असते, असं कुलूप आपल्याला घ्यायचं नाही. तर कुलूप वेगळं आणि चावी वेगळी असं 2 वेगवेगळं पॅक केलेला बॉक्सच आपल्याला घ्यायचा आहे. आता डिस्प्लेला असलेलं जे कुलूप तुम्हाला आवडलंय स्टीलचं किंवा पितळीचं ते दुकानदाराला त्याचं नवीन पॅक द्यायला सांगायचं. आता हे पॅक घेतल्यानंतर आपल्याला सवय असते, की कोणतीही नवीन वस्तू घेतली, की आपण ती चेक करून बघतो. तर ही चूक आपल्याला करायची नाही. ते पॅक फोडून त्या कुलपामध्ये चावी आपल्याला घालायची नाही. तसंच पॅक आपल्याला घ्यायचं आहे. आता त्याचबरोबर काय करायचं, की आपण ज्यावेळेस कोणत्याही दुकानात जातो, नवीन वस्तू खरेदी करतो, त्यावेळेस आपण काही गोष्टींचा भाव करतो.
दुकानदारांनी जी किंमत सांगितलेली आहे, त्यामध्ये आपण बार्गेनिंग वगैरे म्हणजे भाव करतो, तर तसं आपल्याला करायचं नाही. आता ह्या कुलूप आणि चावीची किंमत ₹200 पेक्षा फार जास्त असणार नाही. कितीही मोठं कुलूप तुम्ही घेतलं तरी देखील 200-250 पर्यंत तुम्हाला कुलूप जे आहे ते मिळून जाईल. आणि असं नाही की खूप मोठ्या आकाराचं कुलूप घ्यावं, अगदी छोट्या आकाराचं कुलूप तुम्ही घेऊ शकता. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला भाव न करता दुकानदाराने जी किंमत सांगितलेली आहे, ती किंमत देऊन ते कुलूप आणि चावी तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आता घरी घेऊन येत असताना देखील आपल्याला सरळ घरी यायचं आहे. कुठेही अधेमध्ये आपली काही कामं असतील, बँकेत जायचं असेल किंवा इतर कोणाच्या घरी जायचं असेल, ऑफिसला जायचं असेल, तर असं करायचं नाही. मग तुम्ही ऑफिसमधून घरी येतानाच हा उपाय करा. म्हणजे डायरेक्ट तुम्ही घरी याल. हा उपाय स्त्री-पुरुष कोणीही करू शकतं. आता महिला हा उपाय करणार असतील, त्या ऑफिसला जात नसतील, तर त्यांनी दुकानात जायचं आहे. हे कुलूप आणि चावी घेतल्यानंतर डायरेक्ट घरी यायचं आहे. ज्यांनी कोणी कुलूप आणि चावी घेतलेली आहे, त्यांनी घरी येत असताना कोणाशीही बोलायचं नाही. रस्त्यात एखादी ओळखीची व्यक्ती जरी भेटली, तरी तिला तुम्ही प्रतिसाद द्यायचा नाही. म्हणजे ती व्यक्ती बोलली तरी तुम्हाला फक्त स्माईल करायची आणि घरी यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे कुलूप आणि चावी जी आहे, ती तुम्ही घरात तसं कुठेही ठेवू शकता. पण अशा ठिकाणी ठेवा, की जिथे कोणाचा हात पोहोचणार नाही. लहान मुलं असतात, सहज वस्तू उघडून बघण्याची त्यांना सवय असते. त्यामुळे अशा ठिकाणी ठेवू नका किंवा तुम्ही सरळ देवांसमोर देखील हे कुलूप आणि चावी ठेवू शकता. आता हे कुलूप आणि चावी देवघरासमोर आपल्याला रात्रीपर्यंत ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपण रात्री झोपायला जाणार आहोत, त्यावेळेस आपल्याला ते कुलूप आणि चावी तिथून उचलायची आहे आणि झोपायला आल्यानंतर मग आता हे कव्हरमध्ये असलेलं कुलूप आणि चावी बाहेर काढायचं आहे. बाहेर काढल्यानंतर त्या कुलपामध्ये चावी घालायची नाही. तर कुलूप आणि चावी वेगवेगळी दोन्ही पण आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे. त्यावरती आपला डावा हात ठेवायचा आणि जी ही तुमची इच्छा, मनोकामना, जे ही तुमचं इंटेन्शन आहे, ते अगदी मनापासून या कुलपाजवळ बोलून दाखवायचं आहे, की माझं असं-असं काम झालेलं आहे. माझी ही इच्छा आता पूर्ण झालेली आहे. माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे. असं पॉझिटिव्हच बोलायचंय. म्हणजे जे झालेलं आहे असंच तुम्ही विचार करायचा किंवा होणार आहे असा विचार करायचा नाही. तुम्ही वर्तमानात आहात आणि तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे, अशीच भावना मनामध्ये ठेवायची. असंच दृश्य तुमच्या डोळ्यासमोर असावं. बघा, आपण जे विचार करतो तेच आपल्यासोबत घडत असतं आणि पण कोणाचंही वाईट व्हावं किंवा कोणाचा वाईट करण्याच्या हेतूने हा उपाय आपल्याला चुकूनही करायचा नाही. या उपायाचा तुम्हाला लाभ होणारच नाही. तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी, तुमच्या घराच्या, तुमच्या पतीच्या, मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे. आणि सांगितल्याप्रमाणे तुमच्या ज्याही इच्छा, मनोकामना आहेत, त्या पूर्ण झालेल्या आहेत, अशीच भावना मनामध्ये ठेवायची आणि त्यानंतर तुम्हाला हे कुलूप आणि चावी त्या बॉक्समध्ये परत ठेवायचं आहे आणि तुमच्या उशाजवळ ठेवून रात्री तुम्हाला झोपी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवार असणार आहे. आता शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला खूप उशिरा उठायचं नाही, तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा. ब्रह्ममुहूर्त जो आहे तो सकाळी 3:30 ते 5:30 दरम्यान असतो. अगदी 3:30लाच उठा असं मी म्हणणार नाही, पण 5:30च्या दरम्यान तरी उठा. उठल्यानंतर अंघोळ करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देवपूजा करा किंवा किमान तुम्ही देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करा, धूप अगरबत्ती लावा आणि हे जे कुलूप आणि चावी आहे, ते घेऊन तुमच्या घराच्या आसपास जे कोणतं मंदिर असेल, मग ते हनुमानांचं असेल किंवा तो देवीचं मंदिर असेल किंवा गणपतींचं असेल, जे कोणतं जवळ मंदिर असेल, तिथे तुम्हाला ही कुलूप आणि चावी घेऊन जायचं आहे. एवढ्या सकाळी मंदिराची दारं उघडलेली नसतील, तर त्या दारामध्येच आपल्याला ही कुलूप आणि चावी ठेवून द्यायची आहे. मंदिर उघडलेलं असेल, तर जे कोणतं मंदिराचं तुम्ही गेलेले आहात, त्या देवाच्या चरणी ही कुलूप आणि चावी ठेवायची आणि कोणाशीही न बोलता तुम्हाला घरी परत यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर देवांचं दर्शन घ्यायचं. त्यानंतर ते कुलूप आणि चावी जो कोणी उघडेल, त्यामुळे तुमच्या नशिबाचं देखील दार उघडतं. नशीब बदलून जीवनामध्ये राजयोग येतो, सर्व अडचणी दूर होतात आणि तुम्ही ज्याही इच्छा, मनोकामना पूर्तीसाठी हा उपाय केलेला आहे, त्या पूर्ण होतातच. आता तुम्ही हा उपाय केल्यानंतर ते कुलूप आणि चावी कोणी उघडली असेल का, हा विचार करायचा नाही. तिथे कोणी ना कोणीतरी येईल आणि हे कुलूप कोणाच्या तरी हाताला लागणारच आहे. तिथे दर्शनाला येणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. त्यांच्यापैकी एखाद्याच्या हाताला हे कुलूप लागलं किंवा त्यांनी या कुलपामध्ये चाबी घातली आणि हे कुलूप उघडलं, तर त्या कुलपाच्या उघडण्यासोबतच तुमच्या इच्छा, मनोकामना पूर्तीसाठीचे दार देखील उघडतात. तुमचं नशीब बदलतं. एवढा हा प्रभावी आणि अनुभवसिद्ध उपाय आहे. अनेक लोकांना या उपायाचा अनुभव आलेला आहे.
कुठून ना कुठून तरी पैसे कमवण्याच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतात. म्हणजे तुमच्या ज्याही अडचणी आहेत, तुमच्या मुलांविषयक काही समस्या आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला पैसा हवा आहे. ते पैसे येण्याचे मार्ग देखील या उपायामुळे खुले होतात. म्हणून हा उपाय कोणत्याही गुरुवारी तुम्ही नक्की करून बघा. या उपायाचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.